Very good morning, all of you. So today we will start locomotion and momentum chapter and topic we will study muscles fibers. ठीक आहे, आवाज येत आहे सर्वांना? आपण क्लासला सुरुवात करू आणि आज आपला टॉपिक होता, ठीक आहे, कारण थोडं नेटवर्क प्रॉब्लेम मुळे आणखी प्रॉब्लेम झाला होता, पण आता सुरुवात करू आपण. ठीक आहे, चॅप्टरचं नाव होतं लोकोमोशन अँड मोमेंटम. ठीक आहे, आपल्या बॉडी मधलं जे काही मसल्स आहे ते टोटली बोन्स वर डिपेंड आहे असं पण म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, आणि याची जी हालचाल होते, ठीक आहे, जी काही बोन्सची हालचाल होते त्या बोन्सच्या हालचालीमुळे आपले मसल स्ट्रेच कॉन्ट्रॅक्शन होत असतात. ठीक आहे, जवळ येत असतात, दूर जात असतात. त्या मसल्स मध्ये असे वेगवेगळे सेल्स असतात. ठीक आहे, तसं सेल मध्ये जे काही ऑर्गॅनल्स असते तसे वेगवेगळे ऑर्गॅनल्स त्या सेल मध्ये असतात. न्यूक्लियस असते, मायटोकॉन्ड्रिया असते, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असते, गोल्गी बॉडीज असते. असे वेगवेगळे मसल्स असतात, मसल्स मध्ये सेल्स असतात आणि त्या सेलचे नाव मसल मध्ये असल्यामुळे, ठीक आहे, ते सेल आणि मसल्स मध्ये असल्यामुळे त्या ऑर्गॅनलचे नाव पण चेंज होतात. ठीक आहे, त्या ऑर्गॅनलची पण स्टडी करू, कारण काही एक्झाम मध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं नाव मसल्स जे काही सेल आहे त्याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय म्हणतो आपण, ठीक आहे, अशा पण पद्धतीने विचारले जाते. ठीक आहे, सुरुवातीला आपण चॅप्टर सुरू करण्या अगोदर आपण एक ट्रान्सफर सेक्शन ऑफ हँडचा पोर्शन घेतला होता. ठीक आहे, ट्रान्सफर सेक्शन घेतला होता. तर बघा, अशा पद्धतीने ट्रान्सफर सेक्शन घेतला होता आणि त्या ट्रान्सफर सेक्शन हे आउटर लेअर आहे. ठीक आहे, इपिडर्मल लेअर म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, आपला जो हँड आहे त्याची इपिडर्मल लेअर म्हटलं तरी चालेल. आपल्या मसल्सची आउटर लेअर आहे. ठीक आहे, ही जी काही मसल्स आहे, ठीक आहे, आपला जो हँड आहे एक ट्रान्सफर सेक्शन घेतला आपण, असा कट केला. ठीक आहे, कट केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, एक आउटर लेअर मिळाली आणि आउटर लेअर मध्ये आपल्याला बंडल शीट सेल मिळाली. कोणते सेल मिळाले? मसल्स बंडल मिळाले. कोणते सेल मिळाले? मसल्स बंडल. त्यालाच आपण मसल्स फॅसिक्युलर असं म्हणतो. ठीक आहे, मसल बंडल, मसल्स बंडल. ठीक आहे, बंडल, ठीक आहे, सेलचा बंडल आहे. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? फॅसिक्युला आहे असं नाव. ठीक आहे, मसल्स फॅसिक्युलर. ह्याच बंडल मध्ये आपल्या मसलचे सेल्स असतात. काय असतात? छोटे छोटे सेल्स असतात. त्या सेलच्याच बंडल असते, त्याला आपण मसल फॅसिक्युलर म्हणतो. ठीक आहे, हा सेल आहे. बघा, हा सेल आहे. एक मसल्स फायबर आहे, मसल्स लेअर आहे, मसल्स लेअर मध्ये बंडल, मसल्स बंडल आहे, बंडल मध्ये काय आहे? सेल आहे. ठीक आहे, ह्या सेलला काय म्हणतो आपण? बघा, ह्या सेलला आपण म्हणतो मसल्स फायबर. मसल्स फायबर म्हणजे सेल. ठीक आहे, सेल कुठे आहे? मसल बंडल मध्ये आहे, म्हणजे मसल्स फॅसिक्युल आहे. ठीक आहे, मसल्स फायबर म्हणजे काय? सेल आहे. सेल सेल कशामध्ये आहे? बंडल मध्ये आहे. बंडल कशामध्ये आहे? मसल्स मध्ये आहे. हे लक्षात ठेवा. आणि याची काही लेयर्स असतात. काय असतात? लेयर. मी काल सांगितलं तुम्हाला, आणखी थोडंफार रिपीट करतो, कारण आपला समोरचा पोर्शन आहे त्याला आपल्याला बघायचा आहे, तर त्या पोर्शनला रिपीट करतो. म्हणून हा जे मसल्स आउटर लेयर आहे, त्या आउटर लेयरला आपण काय म्हणतो? इपिमायसियम. ठीक आहे, काय म्हणतो? इपिमायसियम. मसल्स जेव्हा पोर्शन येते आपण तेव्हा मायसिलियम, मायसियम असा शब्द आपल्या समोर येते. ठीक आहे, मायोसिन, मायसियम, ऍक्टिन, हे सर्व काय आहे? सेलचे प्रकार आहे, प्रोटीनचे प्रकार आहेत. जे काही आपल्या मसल मध्ये प्रोटीन आहे ना, त्या प्रोटीनचे प्रकार आहेत. आता बघा, ही मसलची अप्पर लेअर आहे त्याला आपण काय म्हणतो? इपिमायसियम म्हणतो. आणि जी फॅसिक्युला आहे, बंडल मसल आहे, त्या बंडल मसलच्या जे आउटर लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण? मिडल लेअर आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? पेरिमायसियम. काय म्हणतो? पेरिमायसियम. हा पण सेकंड शब्द लक्षात ठेवायचा. फर्स्ट आउटर लेअर, सेकंड आउटर लेअर. ओके, जे बंडलची आउटर लेअर आहे आपण त्याला काय म्हणतो? पेरिमायसियम म्हणतो. बोर्डवर सरळ दिसतंय का सर्व क्लिअर? ओके, सर्व क्लिअर आहे. आता आपण आणखी समोर जाऊ. नंतर समोर गेल्यानंतर याच्यामध्ये काय आहे? सेल्स आहे. काय आहे? सेल्स आहे. आता सेल असणार तर सेलची पण आउटर लेअर असणार, आणि म्हणजे जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल सेल मधले, ठीक आहे, आउटर लेअर असणार. त्या आउटर लेअरला काय म्हणतो? एपिमायसियम आउटर लेअर.
पेरिमायसियम मिडल लेअर बंडल शीट सेलची आतमधली लेअर आहे म्हणून त्याला एंडो, ठीक आहे, एंडोमायसियम. काय म्हणतो? एंडोमायसियम असं म्हणतो, एंडोमायसियम असं नाव देतो. ठीक आहे, हे तीन लेअर तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, हे तीन जे पोर्शन आहे, एक आउटर लेअर, मिडल लेअर आणि इनर लेअर. ठीक आहे, सेलची लेअर, बंडल शीटची लेअर आणि कशाची लेअर आणि मसल्सची लेअर, मसल्सची आउटर लेअर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. काढून घ्या लवकर, जे काही स्ट्रक्चर आहे ते लवकर काढा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर तुम्ही काढू शकता. ओके, नेक्स्ट पोर्शन बघू आपण. नेक्स्ट पोर्शनला आपण काय म्हणू? आपल्याला या 2 दिवसांमध्ये हे सर्व ह्यूमन फिजिओलॉजी संपवायचं आहे, कारण आणखी काही चॅप्टर्स आहेत, त्या चॅप्टरचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्याला स्टडी करायचे. ठीक आहे, आता बघा, हे जे सेल्स आहे, आपण बंडल सेल मध्ये, बंडल शीट मध्ये जे काही सेल्स बघितले, ट्रान्सफर सेक्शन बघितला ना, म्हणून सर्क्युलर पोझिशन आपल्या समोरचं, समोरचं जे काही सर्क्युलर साईज आहे ते बघितली. आता याला लॉंजिट्युडनली, आतमधून कसं राहते, हँड कसा आहे, लॉंजिट्युडनल आहे, म्हणजे त्याचा सेल कसा राहणार, अशी पोकळ नळी राहणार अंदर. ठीक आहे, सराउंडिंग सिलेंड्रिकल नळी राहणार, म्हणजे ह्या सेलला असं ठीक आहे, इथं घेतलं बरोबर. आणि याला कसं सर्क्युलर, सिलेंड्रिकल and elongated structure. Circular, cylindrical, okay, ठीक आहे, and elongated structure. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. आणि या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय काय मिळते? ठीक आहे, आपण म्हटलं होतं सेलची जी लेअर असते त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन हे अदर सेल मध्ये असते, ह्या सेल मध्ये पण असते, परंतु त्याचं नाव काय असते बघा. हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे याला काय म्हणतो आपण? जे मसल फायबर मध्ये असते त्याला काय म्हणतो? प्लाझ्मा मेम्ब्रेनला दुसरं नाव काय आहे? लेमा. ठीक आहे, काय नाव आहे? लेमा. आणि मसल्सला आपण सायक्रोमियर म्हणतो. मसलला काय म्हणतो आपण? सॅक्रोमियर म्हणतो. म्हणून लेमा आणि मसलला सॅक्रोमियर, म्हणून त्याला काय म्हणतो? सॅक्रोलेमा. सॅक्रोलेमा लक्षात ठेवा ना. तुम्हाला हे पण प्लाझ्मा मेम्ब्रेन आउटर लेअरचं नाव, सेलच्या आउटर लेअरचं नाव जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याला आपण सॅक्रोलेमा पण म्हणतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नंतरची गोष्ट आहे, सेलच्या आतमध्ये काय असते? सेलच्या आतमध्ये असते सायटोप्लाझम. जे काही मॅट्रिक्स असते, जे काही जेल मटेरियल असते, यामध्ये सर्व सेलचे ऑर्गॅनल्स असतात. यालाच आपण सेलचा सायटोप्लाझम म्हणतो. आणि हा सायटोप्लाझम जेव्हा मसलच्या इनर लेअरला सापडते, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण सॅक्रोप्लाझम. मसल्स नाव आहे म्हणून सॅक्रोस नाव द्यायचं. ठीक आहे, सॅक्रोप्लाझम. ओके, एनी प्रॉब्लेम? ठीक, समोर जाऊ. आता समोरच्या गोष्टीला शिकू. आता यामध्ये मी म्हटलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आपण फक्त वरवरचं बघणार आहे. यामध्ये जे काही बँड्स बनलेले आहेत त्या बँड्सची स्टडी करणार आहोत. ठीक आहे, त्या बँड्सची स्टडी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक एक जे महत्त्वाचे ज्याचे नाव चेंजेस झाले आहेत त्या ऑर्गॅनलचे नाव घेत आहोत आपण. ठीक आहे, त्यानंतर काय सापडते? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ह्या मसल्स फायबर मध्ये सापडते, मसल सेल मध्ये सापडते. त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला आपण काय म्हणतो? त्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला आपण सॅक्रो रेटिक्युलम म्हणतो. लक्षात ठेवा, जे काही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम राहणार, तुम्ही अगोदरच्या सेल मध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम शिकले. तुम्ही ते कसं असते? न्यूक्लियसला जॉइंट्स असते. ठीक आहे, त्यामध्ये 2 प्रकार असते, एक असते स्मूथ, एक असते रफ. ठीक आहे, अशा पद्धतीचं त्याचा आकार असते. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. परंतु जे सॅक्रो लेमा, सॅक्रो सेल मध्ये, सॅक्रोमियर मध्ये, मसल्स मध्ये जे काही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सापडते त्याचं जे शेप असते त्याचं टी प्रकारचं असते. ठीक आहे, त्याला काय म्हणतो? एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला त्याचं नाव देतो आपण सॅक्रो रेटिक्युलम. सुरुवातीला लिहून घ्या, सॅक्रो रेटिक्युलम. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो, हा जो सॅक्रो रेटिक्युलम आहे याचं स्ट्रक्चर असते टी शेप. कसं असते? टी शेप, म्हणून याला टी ट्यूब्यूल पण म्हणतो. ठीक आहे, हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. मसल्स मध्ये जे सॅक्रो रेटिक्युलम असते त्याचं दुसरं नाव काय आहे, किंवा टी ट्यूब्यूल म्हणून काय काम करते आपल्या मसल सेल मध्ये? ठीक आहे, टी ट्यूब्यूल म्हणजे सॅक्रो रेटिक्युलम. हे पण गोष्ट लक्षात ठेवायची, हे पण महत्त्वाचे टॉपिक लक्षात ठेवायचा. ठीक आहे, नंतर यामध्ये आणखी काय असते? सॅक्रोझोम्स असते. व्हॉट इज मीन बाय सॅक्रोझोम्स?
सायक्लोझोम्स हे काय आहे, आपल्या सेलमध्ये जे काही मायटोकॉन्ड्रिया असते, जे एनर्जी जनरेट करत असते, ठीक आहे, पॉवर हाऊस ऑफ द सेल कशाला म्हणतो आपण, मायटोकॉन्ड्रियाला. पण मसल्स मध्ये जे काही मायटोकॉन्ड्रिया असते त्याला आपण दुसरं नाव देतो सॅक्रोझोम्स. सॅक्रोझोम्स. हे एक एक शब्द का बरं सांगताय तुम्ही, समोर लक्षात येईल तुम्हाला. हे एक एक शब्द सर का बरं सांगताय, कारण ह्या सायटोप्लाझम मध्ये काय असते, दोन प्रोटीन बँड्स असते. काय असते, दोन प्रोटीन बँड्स असते. बघा तुम्हाला दोन प्रोटीन बँड्स काढून दाखवतो. एक थिक बँड असते आणि एक थिन बँड असते. एक थिक बँड असते आणि एक थिन बँड असते. थिक बँडलाच आपण काय म्हणतो, प्रोटीन म्हणतो, आणि थिन बँडला पण प्रोटीन म्हणतो. ठीक आहे, परंतु थिक बँड असते त्याला आपण मायोसिन प्रोटीन म्हणतो, आणि थिन बँड असते त्याला आपण ऍक्टिन प्रोटीन म्हणतो. ठीक आहे, दोन प्रोटीन आहे. हा एक प्रकारचा प्रोटीन आहे जो थिक बँड बनवलेला आहे. थिक बँड म्हणजे प्रोटीन लेयर आहे, थिक लेयर आहे. त्याच्यामध्ये जी प्रोटीन आहे म्हणजे ग्लोब्युलर प्रोटीन म्हणतो. ग्लोब्युलर म्हणजे सर्क्युलर प्रोटीन सराउंडेड आहे, सर्क्युलर प्रोटीननी अरेंज आहे. ठीक आहे, याचं नाव देतो आपण मायोसिन. लक्षात ठेवा, मायोसिन. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आणखी असते थिन बँड्स. काय असते, थिन बँड्स. थिन बँड्स हे थिक बँडच्या मिडल लेअरला, ठीक आहे, किंवा कॉर्नर पोझिशनला प्रेझेंट असते. बघा आपण थिन बँड काढू, हे आहे थिन बँड, ऑल ओव्हर सराउंडिंगला प्रेझेंट असते. ठीक आहे, थिन बँड्स म्हणजे ऍक्टिन बँड्स, ऍक्टिन प्रोटीन. ठीक आहे, आपल्या मसल्स मध्ये कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशनचं काम थिक अँड थिन सॅक्रोमियर्सनी होते. ठीक आहे, सॅक्रोमियर्स म्हणजे मसल्स लेअर. ठीक आहे, मसल्स फायबर. ठीक आहे, जे काही आहे त्याला आपण सॅक्रोमियर्सच म्हणतो. आता मायोसिन आणि ऍक्टिन काय आहे हे प्रोटीन लेअरची आपण स्टडी करू. सुरुवातीला लक्ष द्या, हे जे स्ट्रक्चर तुम्हाला काढून घ्यायचं आहे, स्क्रीनशॉट काढू शकता, किंवा त्याच्या खाली आपण दोन टाइप्स घेऊ. त्याला पहिले टाइप करू आपण मायोसिन, मायोसिन प्रोटीन, मायोसिन प्रोटीन. मायोसिन प्रोटीन बँड and secondly, ठीक आहे, the myosin. सेकंड काय घेऊ आपण, ऍक्टिन, ऍक्टिन प्रोटीन बँड, बँड. ठीक आहे, लक्ष द्या बरोबर. स्ट्रक्चर सर्वांनी काढला आहे का? ओके, चला समोर जाऊ. थोडं माइक ऑफ करा म्हणजे क्लिअर आवाज येईल सर्वांना. नंतर समोर जाऊ. आता बघा, लक्ष द्या तुम्ही. मायोसिन, मायोसिन काय असते, एक हेवी प्रोटीन असते. काय असते, हेवी प्रोटीन. हेवी प्रोटीन कधी जास्त होते, जेव्हा त्या प्रोटीन मधले अमायनो ऍसिड जास्त असते. आता सर प्रोटीन हेवी कसं असते, जेव्हा त्या प्रोटीन मध्ये अमायनो ऍसिडचं प्रमाण जास्त असणार. प्रोटीन कशापासून बनलेलं आहे, अमायनो ऍसिड पासून बनलेलं आहे. ठीक आहे, अमायनो ऍसिड पासून जेव्हा प्रोटीन बनते आणि प्रोटीनच्या लेयरला आपण मायोसिन आणि ऍक्टिन म्हणतो, जे मसल सेल्स मध्ये असतात. ठीक आहे, मसल सेल मध्ये असतात. आता मायोसिन मध्ये जे काही अमायनो ऍसिडची लेअर असते त्याला आपण मेरोमायोसिन म्हणतो. म्हणजे मेरोमायोसिन पासूनच मायोसिन बनलेला आहे. हा पण तुम्ही एक तुम्ही वर्ड लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, मेरोमायोसिन लक्षात ठेवा. युनिट काय आहे मायोसिनचं, मेरोमायोसिन. युनिट ऑफ मायोसिन इज कॉल्ड एज मेरोमायोसिन. मेरोमायोसिन पासूनच मायोसिन बनलेला आहे. ठीक आहे, असं म्हणू शकतो. मग त्याचं स्ट्रक्चर कसं असते, खूप सारे मेरोमायोसिन्स असते, ज्यामुळे मायोसिन हे हेवी असते, ठीक असते, लॉंग असते. ठीक आहे, हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक असते, लॉंग असते आणि हेवी असते. बघा या मेरोमायोसिनचं स्ट्रक्चर बघा कसं असते. मेरोमायोसिनला टेल पण असते, आर्म पण असते आणि हेड पण असते. तीन पोर्शन लक्षात ठेवायचे. सुरुवातीला टेल, मेरोमायोसिनचा टेल बघा कशा प्रकारे तयार झालेला आहे. हे मेरोमायोसिनचा टेल आहे, टेल पोर्शन आहे मेरोमायोसिनचं. आणि टेल पोर्शन हे हेडला कनेक्ट असते. ठीक आहे, हे तर आपण कोणत्या पण मायक्रो ऑर्गॅनिझमला बघतो. हेड हे कशाला असते, टेलला कनेक्ट असते. त्याच्यामध्ये आर्म पोर्शन असते. ठीक आहे, कोणता पोर्शन असते, आर्म पोर्शन असते. आणि आर्म पोर्शन अशा वरच्या दिशेला मूव्ह झालेला असते.
अशा वरच्या दिशेला मूव्ह झालेला असते आणि यालाच अटॅच असते हेड पोर्शन. काय असते? हेड पोर्शन असते. अशा प्रकारची मायोसिन प्रोटीन असतात. हे मायोसिन प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे. यामध्ये काय आहे? टेल पोर्शन आहे. कोणता पोर्शन आहे? टेल पोर्शन आहे. आणि यामध्ये काय आहे? हेड पोर्शन आहे. लिहून घ्या. ठीक आहे. कंटिन्यू क्लास चालू असताना लिहित चला, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन होईल, नंतर तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. आता टेल पोर्शन आणि हेड पोर्शन ही मायोसिनचा प्रकार आहे, परंतु टेल पोर्शन मध्ये लो मेरोमायोसिन असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? लो मेरोमायोसिन म्हणजे LMM असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे लाईट मेरोमायोसिन असं पण म्हणू शकतो. लाईट मेरोमायोसिन म्हणजे याच्यात प्रोटीनची संख्या कमी आहे, अमायनो ऍसिडची जी वेट आहे ती कमी आहे, म्हणून याला काय म्हणू? लाईट मेरोमायोसिन. आणि हेड मध्ये खूप जास्त प्रोटीन असतात, खूप जास्त अमायनो ऍसिड असतात, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? हाय मेरोमायोसिन म्हणजे HMM. ठीक आहे. लक्षात ठेवा, हाय मेरोमायोसिन म्हणजे प्रोटीनचं वेट कुठं असते? जास्त हेड पोर्शनला असते. आता हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर कसं बनलेलं आहे? असं बनलेलं आहे. ठीक आहे. सरळ आहे, आर्म पोझिशन, आणि आर्म पोझिशन पासून काय, जो हेड पोर्शन आहे ते वरच्या दिशेला आलेला आहे. ठीक आहे. हे म्हणून ह्या आर्मला म्हणतो, हे जो आर्म आहे ना, या आर्मला काय म्हणतो आपण? क्रॉस आर्म. काय म्हणतो? क्रॉस आर्म म्हणतो. ठीक आहे. लक्षात ठेवा, हा जो मेरोमायोसिनचा स्ट्रक्चर आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला मेरोमायोसिन म्हणजे काय असते, मायोसिन कसं असते? लॉंग असते, थिक असते. ठीक आहे. ऍक्टिन पेक्षा मेरोमायोसिनची एका सेल मध्ये संख्या किती असते? ते 1500 असते. ठीक आहे. 1500 संख्यानं मेरोमायोसिन मसल मध्ये प्रेझेंट असतात. आता ऍक्टिन बघू, ऍक्टिन कडे येऊ. ऍक्टिनचं काय असते? नाही, थोडं हेडचा पोर्शन बघू. हेड मध्ये काय असते? हेड मध्ये ऍक्टिन बंडल शीट असतात. ऍक्टिन बंडल शीट मायोसिन मध्येच बरं, हेड मध्ये ऍक्टिन बंडल शीट असतात. आणि हा जो दुसरा पोर्शन असते, हा एक असते ऍक्टिन बंडल शीटचा, आणि हा जो दुसरा पोर्शन असते, या दुसऱ्या पोर्शन मध्ये काय असते? एटीपी जनरेट होते. एटीपीज एटीपीएस एन्झाईम असते. आता बघा, हे गोष्ट लक्षात ठेवा, सर्व एन्झाईम, ठीक आहे, सर्व एन्झाईम हे प्रोटीन असते. ठीक आहे. माहिती आहे तुम्हाला, सर्व एन्झाईम हे प्रोटीन असते, पण सर्व प्रोटीन हे एन्झाईम नसते. हे पण गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून यामध्ये एन्झाईम आहे म्हणजे प्रोटीन आहे. सर्व एन्झाईम हे प्रोटीन असते, पण सर्व प्रोटीन हे एन्झाईम असते का? नसते. हे गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून एटीपीएस हा जो एन्झाईम आहे, हा जो प्रोटीन आहे, फॉर्मेशन करते एटीपी, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे एनर्जी फॉर्मेशन होते का? हो, एनर्जी फॉर्मेशन होते. परंतु एटीपी काय करते? त्या एटीपी ला ब्रेकडाऊन करते. ब्रेकडाऊन झाल्यानंतर एनर्जी फॉर्मेशन होते. लक्षात ठेवा. नुसतं एटीपी आहे, सर माझ्याकडे 4 एटीपी आहेत, 4 एटीपी आहेत, माझ्याकडे 4 एटीपीची एनर्जी आहे, नाही, तो स्टोर झालेला आहे, त्याला ब्रेकडाऊन करायला लागेल विथ द हेल्प ऑफ एटीपीएस एन्झाईम. असे सफिक्स लागला आहे म्हणून एन्झाईम आहे ते. ठीक आहे. हे पण गोष्ट लक्षात ठेवायची. एटीपी जेव्हा ब्रेकडाऊन होतो विथ द हेल्प ऑफ एटीपीएस एन्झाईम, नंतर फॉर्मेशन काय होते? एनर्जी. नंतर फॉर्मेशन काय होते? एनर्जी फॉर्मेशन होते. म्हणजे हे मायोसिन प्रोटीन एनर्जी फॉर्मेशन करणार हेड पोर्शन मधून विथ द हेल्प ऑफ एटीपीएस एन्झाईम. ओके. हा पोर्शन झाला तुमचा मायोसिनचा. आता नेक्स्ट पोर्शनला जाऊ. आता प्रोटीन ऍक्टिव्ह मध्ये बघू. ठीक आहे. लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा, मी मिटवत आहे, कारण आपल्याला मायोसिन आहे, ऍक्टिव्ह पोर्शन पण बघायचं आहे. स्क्रीनशॉट काढा फटाफट आणि लिहून घ्या किंवा ओके. आता इथं बघू, वरच्या दिशेला आपण काय बघू? ऍक्टिन प्रोटीन. ऍक्टिन प्रोटीन पण काय असते ते पण आपल्याला समजायचं आहे. मग ऍक्टिन प्रोटीन काय असते? ऍक्टिन प्रोटीनचे काम काय असते? ऍक्टिन प्रोटीन किती असते? ह्या गोष्टी आपल्याला माहित झाल्या पाहिजे. ठीक आहे. आता बघा, आता म्हटलं आहे ऍक्टिन. ऍक्टिन कसं असते? ऍक्टिन हे जे प्रोटीन असते, थोडं खाली येतो. ठीक आहे. ऍक्टिन हे जे प्रोटीन असते, हे प्रोटीन
थिन असते, कसं असते, थिन असते, शॉर्ट असते, कसं असते, थिन असते, शॉर्ट असते. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ते ऍक्टिन प्रोटीनचं काम आहे. आणि ऍक्टिन मध्ये थिन असते, शॉर्ट असते आणि ऍक्टिन प्रोटीन हे 3 लेअरने बनलेलं असते. किती लेअरने बनलेलं असते? 3 लेअरने बनलेलं असते. 3 लेअरने बनताच्या वेळेस त्याचं स्ट्रक्चर बघा कशा पद्धतीने. एक चेन असते, इलॉंगेटेड चेन. ठीक आहे, थोडीशी म्हणजे थोडी इलॉंगेटेड चेन असते, परंतु मायोसिन पेक्षा शॉर्ट असते. ठीक आहे, हे प्रोटीन चेन असते. हे प्रोटीन चेन 2 लेअरने बनलेली असते. ठीक आहे, आणि याच्यावर सर्क्युलर अमायनो ऍसिड असतात, सर्क्युलर प्रोटीन्स असतात. यालाच आपण जी प्रोटीन म्हणतो. काय म्हणतो यालाच आपण? जी प्रोटीन म्हणतो, म्हणजे ग्लोब्युलर प्रोटीन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे 2 लेअरने एक चेन बनलेली आहे. म्हणून या एक चेनचं नाव आपण काय देतो? या एक चेनचं नाव देतो 2F ऍक्टिन. 2F ऍक्टिन. अच्छा, ठीक आहे, 2F ऍक्टिन लक्षात ठेवा. 2F नाव दिलेलं आहे. याच्या मिडल चेअरला, मिडल पोर्शनला जे काही ऍक्टिन मध्ये असेल ते सर्व टोटल काय असेल? टोटल प्रोटीन्स असणार. टोटल काय असणार? प्रोटीन्स असणार. आता प्रोटीन्स असणार, तर मग ह्या प्रोटीन्सच्या मधातून जी चेन गेलेली आहे, जी लेअर गेलेली आहे, त्याला पण आपण काय म्हणू? प्रोटीन लेअर म्हणू. परंतु त्याचं नाव काय राहील? तर त्याचं नाव राहील ट्रोपोमायोसिन. ट्रोपोमायोसिन. ट्रोपोमायोसिन 2F ऍक्टिन झाले 2 लेअर. म्हणजे आपल्या ऍक्टिन लेअर किती लेअरने बनलेली आहे? 3 लेअरने बनलेली आहे. आता किती लेअर झाले? 2च लेअर झाले. पण याच्यानंतर ही एक लेअर आणि ही जी 2F ऍक्टिनची जी लेअर आहे, यांनी लॉकली अरेंज आहे. लॉक दिलेले आहे मधामधात. लॉक दिलेले आहे म्हणजे हे पण एक प्रोटीनच दिलेले आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे लॉक प्रोटीन दिलेले आहे आणि यालाच आपण म्हणतो ट्रोपोनिन. ठीक आहे, ट्रोपोनिन, ट्रोपोमायोसिन आणि 2F ऍक्टिन हे कोणत्या प्रोटीन मध्ये असतात, कोणत्या पोर्शनला असतात मसल फायबर मध्ये? हा पण पोर्शन तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारलेला आहे. ठीक आहे, मग ऍक्टिन मध्ये ट्रोपोनिन असते. ठीक आहे, जे लॉकचं काम करते, जे चेनला 2F ऍक्टिन सोबत अरेंज करण्याचं काम करते, ट्रोपोमायोसिन असते. नंतर 2F ऍक्टिन असते. ठीक आहे, आता बघा आपल्या मसल फायबर मध्ये जे ऍक्टिन असते त्याची संख्या किती असते? ऍक्टिन प्रोटीनची संख्या असते 3000 एका सेल मध्ये. आणि मायोसिन किती असते? 1500 एका सेल मध्ये. 1500 नंबरनी मायोसिन प्रोटीन असते आणि 3000 नी ऍक्टिन प्रोटीन असते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जे 1500 जे काही मायोसिन आहे ते एका ऍक्टिनच्या सभोवताली मायोसिन किती असते? 3 मायोसिन असते. कारण त्याची संख्या 2 आहे ना, म्हणून एका ऍक्टिनच्या सभोवताली किती असते? 3 मायोसिन असते. ठीक आहे, एका ऍक्टिनच्या सभोवताली किती मायोसिन असते? 3 मायोसिन असते. आता एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, एका मायोसिनच्या सभोवताली किती ऍक्टिन असते? 6 ऍक्टिन असते. ठीक आहे, 6 ऍक्टिन प्रोटीन एका मायोसिन प्रोटीनच्या सराउंडिंग मध्ये असते आणि इतर एका ऍक्टिन प्रोटीनच्या सराउंडिंग मध्ये 3 मायोसिन प्रोटीन असते. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. हे झाला आपलं ऍक्टिन अँड मायोसिन प्रोटीन. लवकर स्ट्रक्चर काढा. ठीक आहे, खालचा पोर्शन आपण भेटू. आता बघा, झालं आखरी पोर्शन ऍक्टिन अँड मायोसिनचा थोडा पोर्शन आपण शिकून घेऊ, म्हणजे तुमचं कम्प्लीट होऊन जाणार. ठीक आहे, जे काही मसल फायबर आहे त्याच्यामध्ये थोडाफार पोर्शन आपला कम्प्लीट होऊन जाणार. आता हे पण मिळतो आणि त्याच्यामध्ये आपण एक स्ट्रक्चर काढू. ठीक आहे, सेलचं मसल सेलचं. ठीक आहे, त्याला आपण मसल फायबर्स असं म्हणतो. त्या मसल फायबर मध्ये ऍक्टिन अँड मायोसिन अरेंज कशा पद्धतीचं असतं ते पण आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, हा सेल आहे. मी असा एक सर्क्युलर मोठा सेल काढला आहे. ठीक आहे, एक मोठा सेल आहे. ठीक आहे, मोठा सेल आहे सर्क्युलर, असा मोठा पण सेल काढता येतो. पेज पण संपल्या वाटते.
ठीक आहे. हा सेल काढला, याच्यामध्ये आपल्याला काय आहे, मायोसिन प्रोटीन आहे, मायोसिन प्रोटीन अरेंज आहे. ठीक आहे, मायोसिन प्रोटीन अरेंज आहे. ठीक आहे, मायोसिन प्रोटीन अरेंज आहे. आणि मायोसिन प्रोटीन कशा पद्धतीने अरेंज आहे, थ्री पोर्शननी अरेंज आहे, थ्री पोर्शननी. बघा स्ट्रक्चर काढा तुम्ही सोबतच, तुम्हाला नंतर लक्षात येईल याचा पोर्शन कशा पद्धतीने आपण शिकणार आहोत. ठीक आहे, हे आहे मायोसिन प्रोटीन, हे आहे मायोसिन प्रोटीन. आपण तीन लेअर काढू. ठीक आहे, तीन लेअर काढू, तुम्हाला समजणार हळूवारपणे. आता तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर पण शिकले आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन्स कशा पद्धतीचे असते ते पण शिकलेले आहे. ठीक आहे, हे असते मायोसिन. ठीक आहे, काय असते, मायोसिन. आणि याच्यामध्ये अरेंज असते ऍक्टिन, ऍक्टिन प्रोटीन. थीन असतात. ठीक आहे, थीन असतात. ठीक आहे, थीन. आणि मायोसिन कसे असतात, थिक असतात. ठीक आहे, हे झालं तुमचं ऍक्टिन अँड मायोसिन. आता बघा, हे तर हवेत लटकून आहे का, सेल मध्ये सायटोप्लाझम आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हटलंय, त्याला आपण काय म्हटलंय, सायटोप्लाझमला सायटोप्लाझम म्हटलं, आपण सायटोप्लाझम म्हटलं आहे. ठीक आहे, मग सायटोप्लाझम मध्ये आहे, परंतु तरी हे सर उघड का जात नाही, हे ह्या साईडला का बरं जात नाही, हा साईडला का बरं जात नाही, अरेंज बरोबर कसे काय आहे. मग त्याचं मेन कारण काय आहे बघा, जे काही प्लाझ्मा लेअर आहे, त्या प्लाझ्मा लेअर पासून आपल्या सेल मध्ये, मसल सेल मध्ये लाईन दिलेल्या आहे, जे ऍक्टिन बाय डायरेक्शन, जे काही सेपरेट करत आहे, जे आपल्या ऍक्टिन मधून जी काही लाईन जात आहे, ठीक आहे, त्याला पकडून ठेवण्याचं काम करत आहे. हे ऍक्टिन प्रोटीनला पकडून ठेवण्याचं काम करत आहे. बघा अशा पद्धतीने एक लाईन आलेली आहे. ठीक आहे, जे ऍक्टिन प्रोटीनला जॉईंट आहे फक्त वरच्या दिशे ते खालच्या दिशेपर्यंत, त्यालाच आपण काय म्हटलं आहे, झेड लाईन म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, काय म्हटलेलं आहे, झेड लाईन. हे ऍक्टिनला जॉईन करण्याचं काम करत आहे, ऍक्टिन सेलला, ऍक्टिन प्रोटीनला पकडून ठेवण्याचं काम करत आहे. मग आता मायोसिन पण असणार, मायोसिन कशा पद्धतीने अरेंज आहे, मग मायोसिन जे अरेंज आहे, ते मायोसिन हे प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून निघलेली जी मिडल लेअरची लाईन आहे, मिडल लेअरची लाईन हे मायोसिनच्या मधामधून येत आहे, आणि त्यालाच आपण एम लाईन म्हणणार. काय म्हणणार, एम लाईन. मला माहितच आहे. ठीक आहे, जे मायोसिन अरेंज करून आहे, मायोसिनला जी काही लाईन पकडून आहे, जी काही लाईन दिलेली आहे, त्याला आपण एम लाईन म्हणतो. आता हा मायोसिनचा पोर्शन आहे, याला बँड्स म्हणून नाव दिलं जातं. सुरुवातीपासून म्हणता याच्यामध्ये बँड्स आहे, ए बँड्स आहे. ठीक आहे, बी बँड, डी बँड्स आहे, बी बँड्स आहे. आता बघा लक्षात ठेवा, जो ऍक्टिनचा पोर्शन आहे, ठीक आहे, ऍक्टिन प्रोटीनचा पोर्शन आहे, हे ऍक्टिन प्रोटीनच्या पोर्शनला आपण आय बँड म्हणतो. कोणता बँड म्हणतो, आय बँड, आयसो लेटर बँड असं म्हणतो. ठीक आहे, आय बँड. नंतर हा जो मायोसिनचा पोर्शन आहे, मायोसिन प्रोटीनचा पोर्शन आहे, त्याला आपण कोणता बँड म्हणतो, त्याला आपण म्हणतो ए बँड म्हणतो. कोणता बँड म्हणतो, ए बँड. ठीक आहे, आता लक्षात ठेवा. ठीक आहे, त्या मायोसिन मध्ये काय असते, मायोसिन मध्ये असते मेरोमायोसिन. मी शिकवलं आहे तुम्हाला, आता स्ट्रक्चर काढून दिलं आहे, हेड, आर्म अँड टेल. ठीक आहे, मेरोमायोसिन, मेरोमायोसिन मध्ये कुठे असते, ह्या पोर्शनला असते. टेल असते, हेड असते, ठीक आहे, आर्म असते, टेल असते, हेड असते, आणि आर्म असते. ठीक आहे, ही लेअर आहे, ही लेअर आहे. ठीक आहे, इथं पण असते मेरोमायोसिन. ठीक आहे, हेड आहे, टेल आहे. ठीक आहे, हेड आहे आणि टेल आहे, आर्म आहे. ठीक आहे, टेल आहे. आता बघा, मायोसिन मध्ये हा थिक पोर्शन आहे, थिक पोर्शन आहे. ऍक्टिन पेक्षा थिक मायोसिन आहे, मान्य आहे, परंतु मायोसिन मधला पण थिक पोर्शन कोणता आहे, जिथं मेरोमायोसिन आहे. आणि थिन पोर्शन कुठे आहे, जिथं काहीच नाही आहे, मिडल पोर्शनला. म्हणून याच मिडल पोर्शनला आपण काय म्हणतो, एच झोन. तुमच्या एक्झाम मध्ये विचारला आहे, एच झोन कुठं प्रेझेंट राहते, तर मायोसिनच्या मिडल पोर्शनला. मायोसिनच्या जो मिडल पोर्शनची खाली सरफेस आहे, त्याला एच झोन असं नाव देतो. हा पोर्शन लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा, मायोसिन, मायोसिनची साईज किती आहे, मायोसिनची साईज आहे 1.5 मायक्रॉन.
ठीक आहे. पण मेरो आता जे काही ऍक्टिन आहे त्याची साईज किती असते? ऍक्टिनची साईज हे मायोसिन पेक्षा खूप कमी असते. ठीक आहे. तरी आपण ठीक आहे तसं टोटली एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड मध्ये याची साईज दिलेली नाही आहे. ठीक आहे. म्हणून आपण 1.0 मायक्रॉन म्हणजे आपण मायोसिन पेक्षा थोडं कमी ऍक्टिनची साईज. ठीक आहे. पण आता एक तुला लक्षात द्या, तुम्हाला साईज माहित पडली. आता आपण सुरुवातीला काय म्हटलं होतं, सेल मध्ये काय, सेल कशापासून बनलेली असते? सेल कुठं असते? सेल असते हे मसल्स मध्ये. आणि मसल्स ला आपण नाव काय देत आहे? सॅर्कोरेमा. ठीक आहे. सॅर्कोरेमा. आता बघा हे जो सॅर्कोरेमा आहे, आजच्या क्वेश्चनला नाव देतो सॅर्कोरेमा. सॅर्कोरेमा कशाने बनलेला आहे? थोडं ऍक्टिन, मायोसिन अँड ऍक्टिन. ऍक्टिन प्रोटीन, मायोसिन प्रोटीन अँड ऍक्टिन प्रोटीन. ठीक आहे. मग याचा फॉर्म्युला बघा, हाफ ऍक्टिन प्लस 1 मायोसिन प्लस हाफ ऍक्टिन. ठीक आहे. ऍक्टिनचा अर्धा पोर्शन, एक मायोसिन, ऍक्टिनचा अर्धा पोर्शन, म्हणून हाफ घेतलाय ऍक्टिनला, मायोसिनला 1 घेतलेला आहे. ठीक आहे. आता याची साईज किती होती? हाफ ऍक्टिन म्हटलं, एका ऍक्टिनची साईज किती होती? 1 मायक्रॉन. ठीक आहे. नॉमिनल आपण नाव त्याच्या हे घेतलाय, साईज घेतलेली आहे 1.0 मायक्रॉन. ठीक आहे. याचा हाफ करायचा आहे. हाफ किती येणार? 0.5. किती येणार? 0.5 ऍक्टिन प्लस 1 मायोसिन. फुल मायोसिन घ्यायचा आहे म्हणजे 1.5 मायोसिन. आता 0.5 आणखी ऍक्टिन, 0.5 ऍक्टिन. आता याला टोटल होते म्हणजे 2.5 मेरोमायोसिन, नाही 2.5 सॅक्रोमायोसिन. याची साईज आहे सॅक्रोमायोसिन. सॅक्रोमायोसिनची साईज किती आहे? 2.5 मायक्रॉन. ठीक आहे. टोटल 2.5 मायक्रॉन हे सॅक्रोमायोसिनची साईज आहे. सॅक्रोमायोसिन सेल आहे, त्या सेल मध्ये वेगवेगळे बँड्स आहे, ऍक्टिन, मायोसिन, ऍक्टिन. ठीक आहे. याचं रिव्हिजन करतो म्हटलं तर आपण ऍक्टिन प्रोटीन थिन असते, मायोसिन प्रोटीन थिक असते, ऍक्टिन प्रोटीन शॉर्ट असते, मायोसिन प्रोटीन लॉंग असते. ठीक आहे. आता हे जे ऍक्टिन प्रोटीन आहे ते कशाला जॉईंट आहे? झेड लाईनला जॉईंट आहे, त्याच्यामुळे ऍक्टिन प्रोटीन इथं सेल मध्ये जॉईंट आहे. मायोसिन जे जॉईंट आहे ते एम लाईन ने जॉईंट आहे, त्याला मिडल लाईन म्हणू. ठीक आहे. नंतर मायोसिनच्या बँड्सला आपण काय म्हणू? ए बँड्स म्हणू. आणि ऍक्टिनच्या बँड्सला आपण काय म्हणू? ऍक्टिनच्या बँड्सला आपण काय म्हणू? ऍक्टिनच्या बँड्सला आपण आय बँड्स म्हणू. ठीक आहे. मायोसिनचा जो थिक पोर्शन आहे, त्या थिक पोर्शनच्या मिडल लेअरला जो काही थिन पोर्शन आहे त्याला आपण एच झोन म्हणू. आणि याची एच झोन. आणि आता काय राहिलं? मायोसिन. मायोसिनचा साईज किती आहे? 1.5 मायक्रॉन. ऍक्टिनची साईज किती आहे? 1 मायक्रॉन. त्याचा हाफ ऍक्टिन, फुल मायोसिन, हाफ ऍक्टिन घेतलं तर काय मिळालं? 0.5 ऍक्टिन, 1.5 मायोसिन, 0.5 ऍक्टिन. टोटल 2.5 सॅक्रोमायोसिन आपल्याला मिळालं. ठीक आहे. सॅक्रोरेमा. ठीक आहे. सॅक्रोरेमा, सॅक्रोमायोसिन नाही, सॅक्रोरेमा. सॅक्रोरेमा. ओके. तर हे तुमचं टोटल कंप्लीट झालं, ऍक्टिन अँड मायोसिन. ठीक आहे. स्ट्रक्चर कळलं? काय लिहायचं तर लिहून घ्या.